विरारच्या मांडवी इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या वर्गखोल्यांमध्ये छताला मोठमोठे तडे गेलेत। शिक्षकांची नियुक्ती आणि शाळेच्या दुरुस्तीबद्दल वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय। त्यामुळे संतप्त पालकांनी वर्गखोल्यांना टाळं ठोकत थेट वर्गाबाहेर शाळा भरवली आणि शिक्षण विभागाचा निषेध नोंदवला। दरम्यान तातडीनं शाळेची दुरुस्ती झाली नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात वर्ग भरवून तीव्र आंदोलन करू असा इशारा पालकांनी दिलाय। शिक्षण प्रशासनाला आमची एवढीच या मागणी आहे की एकमेकांवर ढकलाढकली करतात। आज बीडीओ साहेब केंद्र प्रमुखांचं नाव सांगतात, केंद्र प्रमुख बीडीओ साहेबांचं नाव सांगतात। याला अर्थ नाही ना। त्यांनी म्हणूनच आम्ही आज सगळ्या पालकांनी मिळून आज शाळेला टाळं ठोकलेलं आहे आणि जोपर्यंत या शाळेत सर शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही लॉक खोलणार नाही। आम्ही 4 फेऱ्या झाले शिक्षकासाठी फेऱ्या मारतोय असायला, पण ते काय ऐकत नाही। बीडीओ साहेब कधी ऑफिस मध्ये भेटत नाही आणि तिथे शिक्षण मंत्री तिथे गेले ते पण कधी भेटतात कधी नाही भेटत, उडवाउडवीची उत्तरं देतात। आता मुलं एक शिक्षक आहेत, ऑलरेडी 2 शिक्षक इथे आहेत, एक येतात एक येतच नाही, 1.5 वर्ष झाला नाही येते। मुलांना शिक्षण नाही भेटत। ग्रामीण भागाची अवस्था अशी झाली आहे की ग्रामीण भागात मुलं आहेत पण शिक्षक नाहीयेत। इथं हा ग्रामीण पट्टा आहे आणि बहुतांश आदिवासी वर्गातला पट्टा आहे। ही मुलं इंग्लिश मीडियमला जाऊ शकत नाहीयेत। ते इथे 30च्या वरती म्हणजे जवळजवळ 31-32चा पट आहे। मग इथे सध्या तरी 1 ते 1.5 वर्षापासून एकच शिक्षक येतोय आणि इलेक्शनचं काम असल्यामुळे ते शिक्षक त्या कामाला लागले आणि मुलं येतात, खिचडी खातात आणि निघून जातात। असं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की येतात पण मुलं काहीही शिकली जात नाहीये। एका शिक्षकावर लोड वाढलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।